मी जातोय वायपी सिंग यांच्याकडे। वायपी सिंग अनेक वर्ष पोलीस दलात होते। वायपी, मला सांगा की राज्याचे पोलीस महासंचालक जे आहेत, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि पोलीस कमिशनर, या सगळ्या लॅप्सेस जे आहेत, मुंबईतला जो हल्ला झाला आतंकवादी, त्याला जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं का? मला तर असं वाटते की फक्त जबाबदार नाही, ते दोषी आहेत। कारण की पोलीस महासंचालकाची पार्श्वभूमी बघितली, जेव्हा ते कमिशनर होते, गुटखा केस मध्ये गोंधळ केला, गंभीर आरोप होता, पुण्याचे पुढारीचे सांगण्यावरून केलं, 7/11 झाला त्यांच्या वेळी। त्यानंतर त्यांची जे पॉलिटिकल कनेक्शन आहे ते करून 3 DG ला डावलून त्यांना जे DG नेमणूक करण्यात आल्या। त्याच्यानंतर न्यायालयाने त्यांची नेमणूक निरस करावी म्हणून असं ट्रिब्युनलने आदेश दिला। त्याच्यानंतर कोस्टल सिक्युरिटीचे हेड होते, त्यांच्याकडे पूर्ण कमिटी होती, त्याची वारंवार मीटिंग झाला पाहिजे, जसं मीटिंग पाहिजे होती तसं नाही केलं। इंटेलिजन्सचा इनपुट होता, रॉनी सांगितलं, IB सांगितलं की एक बोट निघालेली आहे, तरी पण ते त्यांचे जे DG पदाचे कोर्ट केस आहे, पूर्ण महिन्यात त्यांचं पूर्ण ध्यान त्याच्यावर, तन मन पूर्ण ध्यान जे आहे त्याच्यावर होता। आणि त्याच्यानंतर जेव्हा ही घटना घडली, त्यांनी म्हटलं 1 तासात सगळे बरोबर झालेले आहे। आपल्या पोलिसांना वाटलं की सगळे बरोबर झालेले, मग कशासाठी करायचे, आणि अतिरेकी लोकांनी पोलिसांना गोळ्यातून मारून टाकला। असं माणसाला इन्क्वायरी जे आहे संविधानमध्ये तरतूद नाही। 311 म्हणतात की जर सुरक्षताचा प्रश्न असेल मग इन्क्वायरी करता येत नाही, म्हणून जे आपले DGP आहे त्यांना सेक्शन आर्टिकल 311 प्रमाणे त्यांच्यावर इन्क्वायरी करणे, चौकशी करणे गैरकानूनी आहे, म्हणून त्यांना 311 मध्ये सरळपणे इन्क्वायरी न करता बडतर्फ करायला पाहिजे। मगच जे आहे लोकांना मिळेल। आज खालून वरपर्यंत सगळे कॉन्स्टेबल जे आहे, DG ला मनापासून लोकांना आदर व्हायला पाहिजे की आमचे DG आहे, आणि सगळे लोक हेच म्हणतात की यांचा काय राजनीतिक वशिला केवढा मोठा आहे DG का, की एवढं झाल्यानंतर ते दुसऱ्या कुर्सीवर चिपकून बसलेले आहेत, आणि न्यायालय रोज त्यांचा केस चालू असते की आम्हाला DG व्हायला पाहिजे, आम्हाला DG व्हायला पाहिजे। म्हणून असं एक पोलीस फोर्स, 1.5 लाखाची पोलीस फोर्स आहे, एवढी मोठी घटना घडलेली आहे, 20 पोलीसवाले त्यांची चूकमुळे मरण पावलेले आहे, आणि ते म्हणतात गव्हर्नमेंट चौकशी करणार, जेव्हा संविधानमध्ये असं तरतूद आहे 311 मध्ये की जेव्हा सुरक्षताचा प्रश्न असेल चौकशी करू शकत नाही तुम्ही, अगदी त्यांना काढून टाकलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे। वायपी, मी येतो तुमच्याकडे। प्रशांत दीक्षित, तुम्ही ऐकलं सत्ताधारी काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात, आणि वायपी सिंग यांच्यासारखा एक प्रामाणिक निवृत्त अधिकारी काय म्हणतो, तुमचं काय म्हणणं आहे? डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा गृहसचिव, आपण आतापर्यंत गृहसचिवांबद्दल बोललो नाही, मला माहित नाही गेल्या या सगळ्या, आता महिना पूर्ण होईल 26 डिसेंबरला, गृहसचिव चितकला जुच्ची आहेत कुठे, त्या कधी लोकांना दिसल्या नाहीत, काय करतायत माहित नाही, तुमचं काय मत आहे? नाही, एक लोकशाही ही सांकेतिक गोष्टींवर काम करते अनेकदा, म्हणजे राजीनाम्यासारख्या गोष्टी या सिम्बॉलिक ऍक्ट असतात। राजीनामा देण्यामुळे सगळं काही परिस्थिती बदलते किंवा सगळं काही सुरळीत होतं असं नसतं, पण तरी सुद्धा काही वेळेला अशा गोष्टी घडणं हे आवश्यक असतं। विशेषतः जेव्हा एवढा मोठा हल्ला होतो आणि आपण कुठेतरी कमी पडलोय, हे जगजाहीर आहे की ते त्याच्यात काही लपवण्यासारखी गोष्ट नाही, तर कुठे कमी पडलो हे समजण्याचा जो एक कालखंड आहे, ते समजून घेण्याचा जो कालखंड आहे, त्या काळात हे अधिकारी त्या जागेवर नसतील तर ते अधिक बरं होईल, म्हणून त्यांनी स्वतःहूनच निदान या पदावरनं स्वतःला दूर करायला हवं होतं आणि सरकारला चौकशी करू द्यायला हवी होती, त्यामुळे त्यांची प्रतिमा लोकांमध्ये वाढली असती। आणि तुम्ही गृहसचिवांचं म्हणालात ते बरोबर आहे, ते इथेही जितकं खरं आहे तितकंच केंद्र सरकारमध्येही खरं आहे, कारण गृह खातं हे इतकं महत्वाचं खातं आहे की ज्याच्यात अनेक विविध गोष्टी, सामाजिक प्रश्नांपासून ते भाषेपासून ते गुप्तचर यंत्रणा इथपर्यंत सहभागी असतात, आणि गृह खातं हे मात्र त्या अर्थाने चर्चेचा विषय लोकशाही व्यवस्थेत व्हायला हवं तेवढं होत नाही। मी जातोय पुन्हा एकदा गृहराज्यमंत्र्यांकडे। नितीन राऊत, मला सांगा, मला माहिती आहे तुम्ही गृह खात्याचा जो कारभार आहे तो आत्ताच पाहायला लागलेला आहे जयंत पाटलांबरोबर, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, एवढे आपले 3 पाहुणे, एकनाथ खडसेही आहेत किंवा वायपी सिंग आहेत आणि प्रशांत दीक्षित यांच्यासारखे पत्रकारही आहेत, तिघही म्हणतायत की यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, तरी सुद्धा सरकार त्यांना पाठीशी का घालतंय? वायपी सिंग म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर थेट कारवाई सरकार का करत नाहीये? नाही, सरकार कुणालाही पाठीशी घालत नाही आहे। शेवटी सभागृह सुरू आहे, विधिमंडळाचं अधिवेशन नागपुरात चाललेलं आहे, कोणताही निर्णय हा सभागृहाच्या बाहेर आम्हाला सांगता येत नाही, परंतु जे काही सांगायचं होतं ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत मांडलं आणि आमच्या गृहमंत्र्यांनी काल विधान परिषदेत मांडलं, आणि धुतल्या तांदळा इतकं स्वच्छ आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील आणि ते चौकशीत जर दोषी आढळलेत तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। आणि असं असताना सुद्धा
विरोधी पक्ष म्हणा किंवा काही मंडळी जर आपल्यातले बोलत असतील की नैतिक जबाबदारी ही इंडिव्हिज्युअल जबाबदारी असते, प्रत्येक व्यक्तीने स्वतः ती सांभाळायची असते. सन्माननीय केंद्रीय गृहमंत्र्याला राजीनामा यासाठी द्यावा लागला की त्यांना स्वतःला वाटलं की आपलं कुठेतरी चुकलं आहे की काय. आमच्या सन्माननीय माजी मुख्यमंत्र्यांना वाटलं की मी कुठेतरी चुकलो आहे का, त्यांनी राजीनामे दिले, आपली जबाबदारी स्वीकारली. तर ती जबाबदारी कुणीही व्यक्ती सांभाळू शकते. आपण कोणत्याही व्यवस्थेत का असलो नाही, पण नैतिकता ही आपलं कर्तव्य असतं. नितीनजी, शेवटचा प्रश्न, त्यानंतर मी ब्रेकवर जाणार आहे. तुम्ही आता नैतिकतेविषयी बोललात, तुम्हाला असं सुचवायचं आहे का हे तुमचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना नैतिकतेची चाड नाही म्हणून? नाही, मी असं काही म्हणणार नाही, कारण ते जबाबदार अधिकारी आहेत आमचे, आणि त्या अधिकाऱ्यांनी इतका मोठा जो हल्ला या देशावर आणि जगात इतका मोठा हल्ला जो झाला तो अत्यंत चांगल्या पद्धतीने कुशलतेने हाताळलेला आहे. त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत आणि पोलीस हा 6-7 मिनिटात धावून गेला आणि पोलिसांचं मॉरल हे वाढवायचं काम आपण केलं पाहिजे, जेणेकरून ते शत्रूंशी आणि हल्लेखोरांशी. नितीन राऊत, मी तुमच्याकडे येतो. आता मला घ्यायचा एक ब्रेक. पोलिसांचं मॉरल, अशा प्रकारचे अधिकारी पुन्हा त्या पदावर राहून कसं टिकणार हा प्रश्न मी पुढच्या सेगमेंटमध्ये विचारणार आहे. आता घेणार आहे एक ब्रेक. तुम्ही पडद्यावर पाहू शकता आपला आजचा प्रश्न, मुंबई हल्ल्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी योग्य आहे का? आपले प्रेक्षक काय म्हणतात तुम्ही पहा. 86% प्रेक्षक म्हणतात होय, लोकांनाही या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल राग आहे जे आमचं संरक्षण करू शकले नाहीत. त्याची दखल मला वाटतं सरकारने घ्यायला हवी.